महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सुरगाणा डोलारी आश्रमशाळेत आदिवासी वस्तूंच्या प्रदर्शनासह जागतिक आदिवासी दिन उत्साहात. जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा डोलारी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह आदिवासींच्या पारंपरिक वस्तूंचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना आदिवासी संस्कृती, परंपरा आणि पारंपरिक जीवनशैलीची माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच राजेंद्र गावित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नवसू गायकवाड उपस्थित होते. प्रदर्शनात आदिवासी बांधवांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तू मांडण्यात आल्या. त्यामध्ये नगारा, कुऱ्हाड, घोंगडा, घोडकाठे, मादोड, काकडा, नांगर, गलूल, जुवाडी, घांगडी, सुपडा, मडे, कटवा, भुतडे, भोत व अडवट आदी वस्तूंचा समावेश होता. पारंपरिक वाद्य, शेतीची अवजारे, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, पारंपरिक दागिने तसेच धान्य साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळे प्रदर्शनाला विशेष आकर्षण निर्माण झाले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्वीच्या आदिवासी समाजाच्या स्वावलंबी जीवन पद्धतीची ओळख झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी गीत, नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव महाले यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र चौधरी, एसएमसी समिती अध्यक्ष वसंत पाडवी, राजू पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक धूमसर यांच्यासह शिक्षक, महिला, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक वाय.बी. झोले, UL वाघमारे, NP पाडवी, गावित सर, जाधव सर, नंदराज चौधरी, देशमुख मॅडम, बागुल मॅडम, पणंजे मॅडम, वाघ मॅडम, भोईर मॅडम, इतर कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सरपंच राजेंद्र गावित यांनी अशा प्रदर्शनातून नवीन पिढीला आपल्या संस्कृती व परंपरा जपण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले. प्रमुख पाहुणे नवसू गायकवाड यांनी आदिवासी समाजाच्या योगदानाचा गौरव केला. उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सुरगाणा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.